पोलिसांना एक बातमी समजते, एका 35 वर्षाच्या तरुणानं फाशी घेतली। आता पोलिसांना बातमी कळल्याबरोबर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात। तो मृतदेह जो आहे तो लटकलेला होता त्याला खाली उतरवतात। आता गावामध्ये ही सगळीकडे बातमी पसरते, गावातली लोक जमा होतात। पण जी केस आत्महत्येने सुरू झालेली होती तिचा भांडाफोड होतो। एक 10 वर्षाचा मुलगा ज्यानं ही घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली असते आणि तो जे सत्य सांगतो त्यामुळे सगळे हादरून जातात आणि एक वेगळीच घटना आपल्या समोर येते। आता ही जी घटना आहे ती घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये। म्हणजे उत्तर प्रदेश त्या ठिकाणची राजधानी आहे लखनौ आणि त्या ठिकाणचं मोहनगंज हा भाग आहे आणि त्या ठिकाणचं धनवारा नावाचे एक गाव आहे। आता या गावामध्ये राहणारा प्रदीप सिंह नावाचा एक तरुण आहे आणि तो तरुण ई रिक्षा चालवण्याचं काम करतोय आणि त्याच्या घरी शेती वगैरे पण आहे आणि शेती करतो आहे, ई रिक्षा चालवतो आहे, दोन्ही गोष्टी तो करतो आहे। आता याचं साधारणपणे 14-15 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं। याच्या पत्नीचं नाव आहे ज्योती। आता ज्योती आणि हा जो आहे या दोघांना 3 मुलं आहेत। थोरली मुलगी होती, त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा, त्याचं नाव होतं आर्यन, तो 10 वर्षाचा, म्हणजे थोरली मुलगी 13 वर्षाची, त्यानंतर मधला मुलगा तो आहे तो 10 वर्षाचा आणि धाकटी मुलगी जी आहे तिचं नाव ठेवलं होतं यांनी लाडाने लाडो, तर ती लाडो जी आहे ती 5 वर्षाची। अशा पद्धतीनं 3 मुलं, पती पत्नी, हा सगळा संसार चाललेला होता, सुखात चालू होता। पण मध्यंतरामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या होत्या। तारीख आहे 31 ऑक्टोबर 2022। आता या दिवशी सकाळी या घरामध्ये प्रदीप सिंग यानं गळफास घेतला होता आणि आत्महत्या केलेली होती। आता त्याचा मुलगा जो आहे तो रडत शेजारचे जे बासूदादा आहेत त्यांच्याकडे गेला, त्यांच्या घरी गेला आणि त्यानं त्यांना सांगितलं। त्यानंतर मग ते आले, आजूबाजूचे लोक आले, पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलीस आल्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आलेला होता आणि त्यानंतर मग आता तपासाला सुरुवात झाली। सुरुवातीला प्रथमदर्शनी तर असं वाटतच होतं की बाबा ही आत्महत्या आहे, पण ज्यावेळेस तो 10 वर्षाचा मुलगा आहे त्याला त्याच्या नातेवाईकांनी विश्वासात घेतलं, पोलिसांनी विश्वासात घेतलं आणि मग त्याला विचारायला सुरुवात केली की बाबा रे, तुझी आई कुठं आहे, तुझ्या बहिणी कुठं आहेत आणि काल रात्री तू काय पाहिलं, काल रात्री नक्की काय घडलेलं होतं। आता काल रात्री नक्की काय घडलं होतं तर कालचा दिवस होता रविवारचा आणि रविवारी संध्याकाळी साधारण 8च्या सुमारास घरामध्ये वडील प्रदीप आणि 10 वर्षाचा मुलगा आर्यन आणि त्याची धाकटी बहीण लाडो हे 3 जण त्या ठिकाणी घरामध्ये होते आणि त्याची आई जी आहे ज्योती आणि त्याचा एक मामा आहे रंगोली, तर हे दोघं म्हणजे आई आणि मामा हे दोघं त्या ठिकाणी आले। या दोघांनी प्रदीपला प्रचंड मारहाण केली होती आणि त्यानंतर त्याला जखमी केलं आणि 5 वर्षाची जी मुलगी आहे लाडो तिला घेऊन हे दोघंही निघून गेले। म्हणजे बघा, आई आणि मामा आला आणि त्यानं बापाला मारहाण केली आणि त्याच्या धाकट्या बहिणीला ते घेऊन गेले। आता घरामध्ये कोण राहिलं? प्रदीप आणि प्रदीपचा 10 वर्षाचा मुलगा आर्यन। अशा पद्धतीनं बापले घरामध्ये होते। आता काही वेळाने पुन्हा या ठिकाणी रंगोली मामा जो आहे तो इथं आला आणि त्यानं प्रदीपला पुन्हा मारायला सुरुवात केली। आता मुळामध्येच अगोदरच या दोघांनी म्हणजे म्हणजे त्याच्या बायकोनं आणि त्या रंगोली मामानं अगोदर मारहाण केली होती, त्याच्यामुळं हा प्रदीप अर्धमेला झालेला होता आणि आता पुन्हा त्याला मारहाण करायला सुरुवात केली। पण या गोष्टीला तो काही विरोध करू शकत नव्हता आणि त्याचा मुलगा जो आहे आर्यन तो आपल्या बापाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता। पण 10 वर्षाचा मुलगा आपल्या बापाला काय वाचवणार किंवा आपल्या बापाला म्हणजे किती वाचून काय वाचू शकतो तो? तर मग ह्यांनी काय केलं, हा जो रंगोली मामा होता तो त्या बापाला मारत होता। मग या रंगोली मामानं तो जो आर्यन आहे त्या आर्यनला एका खोलीमध्ये बंद केलं आणि पुन्हा त्या प्रदीपला बेदम मारहाण केली आणि काही वेळानं त्या रंगोली मामानं आर्यनचा दरवाजा उघडला आणि तो रंगोली मामा निघून गेला। आता त्या दरवाजातनं आर्यन जो आहे तो रडत बाहेर आला आणि पाहतो तर त्याचे वडील जे आहेत ते पंख्याला लटकलेले आहेत आणि त्यांची फडफड चाललेली आहे, त्यांच्या गळ्याला गळफास बसलेला आहे आणि त्यांची जी तडफड आहे ती तडफड हा मुलगा पाहतो आहे। पण हा 10 वर्षाचा मुलगा ह्याला कळत नाहीये काय करावं, तो गांगरलेला आहे, घाबरलेला आहे आणि त्यानं त्या ठिकाणची खुर्ची जी आहे ती खुर्ची बापाच्या पायाजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या बापाच्या पायाची फडफड चालली होती आणि त्यामुळे ती खुर्ची बाजूला पडली। यानं पुन्हा प्रयत्न केला, बापाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो घाबरला होता, गांगरला होता आणि त्यामुळे मग त्याचं प्रयत्न जे आहेत ते निष्फळ ठरत होते आणि काही वेळातच त्या बापाची फडफड तडफड जी आहे ती शांत झाली,
तो बाप त्या ठिकाणी मरण पावला। आता आपल्या बापाचा त्रास जो आहे तो कमी झालेला आहे असं या मुलाला वाटलं, पण तो बापाचा मृतदेह वरती लटकायला लागलेला होता आणि तो मुलगा जो आहे तो आता त्याला खाली तर घेता येत नव्हतं। आता रात्री कोणाकडे जायचं हा सुद्धा प्रश्न होता, कारण सगळी मंडळी झोपली असतील आणि त्यामुळे मग तो मुलगा काही वेळ तो जो मृतदेह लटकत होता त्या मृतदेहाच्या बरोबर ते थांबला, तिथं घरामध्ये थांबला, त्यानंतर पुन्हा बाहेर आला, जिन्यामध्ये थांबला, असं करत त्यानं रात्रभर जागा राहिला, डोळ्याला डोळा नाही। आणि त्यानंतर दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली आणि मग शेजाऱ्यांना त्यानं कळवलं, सगळीकडे समजलं आणि मग याच काळामध्ये त्याची पत्नी म्हणजे ज्याची मयत झाली त्याची पत्नी ज्योती, तिला सुद्धा समजलं होतं। मग ती सुद्धा मोठमोठ्याने ओरडत ओरडत रडत रडत त्या ठिकाणी आलेली होती, पण या ठिकाणी लोकांना हिचं कर्तृत्व माहीत होतं आणि त्यामुळे लोकांनी तिला घरामध्ये घुसून दिलं नाही आणि नंतर पोलीस आले आणि मग पोलिसांनी कायदेशीर कारवाई वगैरे सुरू केलेली होती। पण या हत्येमध्ये प्रथम त्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं, त्याच्यानंतर तो जो रंगोली मामा आहे त्या मामाला ताब्यात घेण्यात आलं। आता हा रंगोली मामा नक्की कोण होता, कारण ह्या मुलांचा तो मानलेला मामा होता, पण ही हत्या का झालेली होती आणि या हत्येच्या वेळी थोरली मुलगी जी होती ती कुठे गेली होती आणि हे प्रकरण नक्की का घडलं होतं, कसं घडलं होतं। तर प्रदीप आणि ज्योती यांचा संसार चाललेला होता, 3 मुलं होती आणि रंगोली उर्फ योगेंद्र उर्फ जोगेंद्र सिंह हा ज्योतीचा मानलेला एक भाऊ होता, म्हणजेच त्या छोट्याशा मुलांचा मानलेला मामा होता। आणि साधारणपणे वर्षभरापूर्वी प्रदीपची नोकरी गेलेली होती। आता एकतर घरामध्ये 3 वाढणारी मुलं आहेत, त्यानंतर त्यांचं शिक्षण चाललेलं आहे, खाणंपिणं आहे, त्यामुळे पैशाची तंगी येत होती आणि एकतर नोकरी नव्हती। आणि या काळामध्ये मग या मंडळींना हा जो मानलेला भाऊ आहे म्हणजेच तो रंगोली जो आहे तो ज्योतीला मदत करत होता, ज्योतीला पैसे देत होता, इतर सहकार्य करत होता आणि मग हळूहळू हा मानलेला मामा म्हणजे मानलेला भाऊ आणि ही ज्योती यांच्यामधलं नातं जे आहे ते वेगळ्याच पद्धतीचं होत गेलं आणि आता यांच्यामध्ये अनैतिक संबंधाला सुरुवात झाली। म्हणजे ही जगाला दाखवण्यासाठी आमच्यामधलं नातं हे मानलेला भाऊ वगैरेच आहे असं दाखवत होते, पण यांच्यामध्ये अशा चुकीच्या संबंधांना सुरुवात झाली। समाजाच्या आणि नवऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली जात होती, पण ही बाब जी आहे ती किती दिवस धूळ फेकणार ना, त्यामुळे ही बाब त्या पतीच्या लक्षात आली, समाजामध्ये सुद्धा ही गोष्ट पसरलेली होती आणि त्यावेळेस मात्र मग या पती पत्नीमध्ये वादंग झाला की तुमच्या नात्यांनाच तुम्ही काळीमा लावतात आणि त्यामुळे मग ते वाद झाला, भांडणं झाली। एवढंच नाही तर सप्टेंबर 2022 हा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये या नवरा बायकोंचं कडाक्याचं भांडण झालं आणि या भांडणामध्ये त्या पतीनं आपल्या पत्नीला घराबाहेर काढलं। आता त्या अबला नारीला घराबाहेर काढल्यानंतर ही अबला नारी जाणार कुठं, मग ती आता तिच्या मानलेल्या भावाकडं उर्फ नवीन प्रियकराकडे ती गेलेली आहे आणि त्याच्याबरोबर ती राहायला लागली। पण जाता जाता म्हणजे पाठीमागच्या महिन्याभरापासून ती त्याच्याकडे राहते आणि जाता जाता तिनं आपल्या थोरल्या मुलीला सुद्धा बरोबर घेतलेलं होतं। आता पाठीमागं कोण राहिलं मग, एक 10 वर्षाचा मुलगा आर्यन आणि एक मुलगी 5 वर्षाची। तर अशा पद्धतीनं नवरा एका बाजूला, बायको एका बाजूला आणि त्यानंतर मग त्या पत्नीनं आणि तिचा जो मानलेला भाऊ आहे उर्फ प्रेमी, तर या 2 प्रेमी जीवांनी मिळून त्या पतीची हत्या करण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्या हत्येला आत्महत्येचं रूप द्यायचं असं सुद्धा यांनी ठरवलेलं होतं। पण ह्यांनी सगळं केलं होतं, बाबा आले होते, नंतर त्याला फाशीला लटकवलं वगैरे वगैरे आणि त्यांना वाटलं ह्या लहान मुलाला आतमध्ये म्हणजे आतल्या रूममध्ये ठेवलं होतं त्यामुळे ती गोष्ट बाहेर कळणार नाही वगैरे असं झालं। पण त्याच लहान मुलामुळे हे सगळं उघड झालं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी या सगळ्यांना, या दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं। आता या घटनेमध्ये अशी सुद्धा माहिती समोर येते की अगोदर या बायकोनं नवऱ्याबरोबर ती गोड बोलून काही जागा स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग प्रेमात अडथळा ठरतो आहे म्हणून तिनं नवऱ्याची हत्या केली होती। आणि बायकोनं जो जबाब दिला होता त्याच्यामध्ये तिनं सांगितलं होतं की हा जो तिचा पती आहे तो तिच्या थोरल्या मुलीवरती वाईट नजर ठेवायचा आणि त्यामुळे मग त्यानं तिला ठार मारलेलं होतं। पण या गोष्टीवरती कोणाचाही विश्वास बसत नव्हता, कारण जी व्यक्ती, जी पत्नी आपल्या पतीला सोडून महिना दुसऱ्याकडे जाऊन राहते आहे आणि ती आपल्याच पतीला अशा पद्धतीनं आरोप करते आहे, तर यावरती कोणाचा विश्वास बसलेला नव्हता। पण सध्या 2ही आरोपी गजाआड गेलेले आहेत। पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्या बाईनं बाहेरच्या माणसाच्या नादाला लागून म्हणजे त्या रंगोलीच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराची राख रंगोळी तिनं करून घेतलेली होती, स्वतःच्याच 3 मुलांना तिनं अनाथ बनवलेलं होतं। अशा पद्धतीनं ही हत्या झालेली होती, अशा पद्धतीनं हे प्रकरण घडलेलं होतं। आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो, आता जे माध्यमातून समोर आलं ते मी
तुमच्यासमोर मांडलेला आहे, पण धडा फार महत्त्वाचा आहे, कारण अशा घटना परत परत घडू नयेत यासाठी. आता सध्या आपण कुठेतरी काम करत असतो, नोकरी करत असतो, 4 पैसे मिळवत असतो, पण जर समजा काही कारणांनी आपल्याला अडचण आली, आपल्याला प्रॉब्लेम आला, आपला व्यवसाय बंद पडला, आपलं काम गेलं, आपली नोकरी गेली, तर आपण काय करणार? म्हणजे आपल्याकडं एकतर कामाला अनेक पर्याय असले पाहिजेत. आपल्याला एकाच ठिकाणावरून काम नाही, तर हे जर काम गेलं तर दुसरं काम, दुसरं नाही तर तिसरं काम, अशा कामांची आपल्याकडे एक काय म्हणतात पर्याय उपलब्ध असले पाहिजेत. दुसरी गोष्ट की आपल्याकडे येणारा पैसा किंवा आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जर एकाच ठिकाणावरून येत असेल तर मात्र ते जर बंद झालं तर मात्र आपल्याला भीक मागायची वेळ येते, आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्नाचे सुद्धा अनेक वेगवेगळे स्रोत निर्माण करता आले पाहिजेत आणि संकट काळामध्ये मदत होईल अशा पद्धतीचा बँक बॅलन्स आपल्याकडे असला पाहिजे, आणि तरच आपण कोणत्याही संकटामध्ये तरून जाऊ शकतो. हे लक्षात घ्या, कारण हे सगळं प्रकरण घडलं कारण त्या पतीचं काम गेलेलं होतं, त्याच्याकडे पैशाची कमतरता होती आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्या लोकांनी घेतलेला होता, आणि त्यातनं ही सगळी अघटित घटना घडली असं या सगळ्या घटनेतनं समोर येतं. कदाचित आता याच्यातनं अजून वेगळी काय माहितीसुद्धा समोर येऊ शकते. आता हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत आपण आपल्या मुलांचं पालनपोषण करू शकत नाही तोपर्यंत कुटुंब नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आणि आता सगळे सुशिक्षित झालेले आहेत, अडाणी लोकांना सुद्धा कळतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, त्यामुळे तशा पद्धतीनं नियोजन करूनच पुढे गेलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुणीही कुणालाही फुकट मदत करत नाही, काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कुणीही कुणाला सहकार्य करत नाही, आणि जर एखाद्याने सहकार्य केलं तरी नंतर तो व्याजासकट त्याची परतावा तो घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्वतःची मदत स्वतःच करायला शिका आणि स्वतःलाच एवढं स्ट्रॉंग बनवा की कुणाची मदत घ्यायची वेळ आपल्यावरती येणार नाही, कारण जी लोक मदत करतात ती नंतर बोलून दाखवतात आणि ते सुद्धा आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात. आणि त्यामुळे आता ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या शिकण्यासारख्या आहेत. पण अजून तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.